हाय भावानू, काय म्हणता सगळे? वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर चला मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. आज मी थोडं लवकर जिमला निघालो कारण आज मला गावाला जायचं होतं. मग बॉटल भरून घेतलो आणि निघालो जिमला. शकल देखेगा भी तेरे मालूम है तेरे बाप को मत सिखा चल। बैगन मग थांबलावून जिम मध्ये एंटर केलो. जिम मध्ये एंट्री केल्यावर सर्वात आधी वेट चेक केलो. काही कारणामुळे माझं वेट खूप कमी झालेलं होतं, पण हरकत नाही, पुन्हा आपण गेन करू. मग हनुमानांचं दर्शन घेऊन वर्कआउटला सुरू केलो. सुरुवातीला थोडं वॉर्मअप केलो. आजचा वर्कआउट होता बायसेप आणि बॅक. बॉडी ऍक्टिव्हेट करण्यासाठी 30 पुशअप्स, मग नंतर 15 पुलअप्स मारलो. मग शूज वापरलो. मग बॅक वर्कआउटची सुरुवात सीटेड केबल रोचे 3 सेट्स मारून केलो. हा एक्सरसाइज मिडल बॅकवर चांगला फोकस करतो. त्यानंतर क्लोज लॅट पुल डाऊनचे 3 सेट्स मारलो. क्लोज ग्रिप्समुळे फ्लॅट्स सोबत लोअर लॅट्सवरही चांगला फोकस येतो. मग टी बार रोचे 3 सेट्स मारून बॅक वर्कआउट कंप्लीट केलो. हा एक्सरसाइज बॅकला थिकनेस देण्यासाठी खूप इफेक्टिव्ह आहे. मग त्यानंतर बायसेप वर्कआउटची सुरुवात पिक्चर कर्ल्सचे 3 सेट्स मारून केलो. त्यानंतर केबल बायसेप कर्ल्सचे 3 सेट्स मारलो. केबल मध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत मसलवर कॉन्स्टंट टेन्शन राहतो, त्यामुळे पंप खूप चांगला मिळतो. शेवटी केबल रोप कर्ल्सचे 3 सेट्स मारलो. रोप वापरल्यामुळे कॉन्ट्रॅक्शन चांगलं मिळतं आणि बायसेपला फुल स्क्वीज करता येतो. लास्टला ऍप्ससाठी हँगिंग लेग रेझेसचे 3 सेट्स मारून आजचा वर्कआउट कंप्लीट केलो. तर भावांनो, वर्कआउट नंतरचा प्रोग्रेस. आजचा वर्कआउट खूप भारी गेला. आज थोडं नवीन वर्कआउट ट्राय केलं आणि पंप पण मस्त आला. आज वेट कमी दिसलं, त्यामुळे मोटिवेशन कमी होणार नाही. फिटनेसमध्ये चढ उतार येत राहतील. महत्त्वाचं म्हणजे मेहनत आणि कन्सिस्टन्सी. वर्कआउट नंतर पंप चेक करत थोडी पोजिंग प्रॅक्टिस केली. मग बॅक फिजिक कशी वाटली कमेंट करून सांगा. निघालो रूमला. मग माझे मित्र मला सोडायला आले होते, त्यांना निरोप घेतला. मग ओट्स मिल तयार करून खाल्लो. तर भावांनो, आजच्या ब्लॉग पुरते एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये, तीही आपल्या गावात. तोपर्यंत आनंदी राहा आणि मेहनत करत राहा.